विचार केला पाहिजे की या नामामध्ये ताकद किती, या नामामध्ये ताकद किती आहे. तर आपण काही गोष्टी उदाहरण पूर्ण पाहिजे नाही, कारण आपण फक्त 2-3 नावापासून ओळखतो. एक चोखागळा, शबरीला पाहू, गोरा कुंभार, काही नाव आहेत अशी, काही नाव आहेत की ज्यांनी या नावाचा आनंदाच्या बळावर भगवंताला आपल्याच करून घेतलं आणि भगवंत कुठल्याही पद्धतीने काही न करता त्यांचं स्वाधीन झालं. मग हे जर नावाच्या बळावर आणि नाम जर कसे सहज शक्य आहे, येता जाता उठता बसता कधीही नाम घेता येतं. मग कलियुगामध्ये श्रेष्ठ नामभक्ती असं तिथं सिद्ध म्हणून सांगतात. आणि मग ते पुढे सांगते की बाबा हे तर आहेच, पण कलियुगामध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की सद्गुरू किंवा गुरु जे आहेत यांच्यामध्ये एवढं चांगलं आहे की आपल्या भक्ताचं रक्षण खरोखरी हेच करू शकतो, बाकी दुसरं कोण करू शकत. की काय कधी कधी ईश्वर जरी पोचले तरी त्याचं रक्षण हे गुरु करू शकतो, पण गुरु जर कधी पोचले तर ईश्वर सुद्धा तिथे काहीच करू शकतो. एवढा अनन्य साधारण महत्व जे आहे ते या कुटुंबामध्ये या पद्धतीने सिद्धांनी नामधारकाला सांगितले. आणि हे सांगत असताना त्यांनी सांगितलं की बाबा रे, गुरुभक्ती ही कशी असावी आणि गुरुभक्ती किती कठीण आहे. कारण कुठलाही परीक्षा पाहिल्याशिवाय सहजी काही नाही आणि सहजासहजी मिळेल त्याचा अर्थ नसतो. ते मिळवण्याकरता